आप भी स्पीच दे रहे क्या? महोदय, आपल्या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन असो किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असो किंवा राईट टू रिकॉल असो, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींना एकच पक्षीचा महत्व का देते? या सगळ्या गोष्टींना एकच पक्षीचा पाठिंबा का देत असतो? संघ प्रणालीत असणारी विचारधारा त्याला इतकं महत्व का देते? हाच नवीन तुम्हाला समजण्याकरिता आणि माझ्या प्रतिस्पर्धकांमध्ये असणारी ही संदर्भ दूर करण्याकरिता आपल्या समोर आहे. नमस्कार, मी सौरभ पुणे संत गाडगेबाबा अहमदाबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतो. राईट टू रिकॉल म्हणजे लोकप्रतिनिधींना परत बोलण्याचा अधिकार हा जनतेला असला पाहिजे. प्रस्तुत विषयाची प्रतिकूल बाजू आणि वास्तवाच्या अनुकूल बाजूची पाहिजे भूमिका पाहिजे. महोदय, सर्वप्रथम आपण समजलं पाहिजे की राईट टू रिकॉल म्हणजे काय. तर एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून देत असतो आणि मग तो कालावधी संपण्याच्या आतच जर एखाद्या नेता भ्रष्ट झालेला असेल, तो नेता जर जनतेशी विसंवादी वर्तन करत असेल तर त्याचा कालावधी संपण्याच्या आतच त्याला परत बोलावणे म्हणजे त्याला त्याच्या पदावरून हटवून देणे, याला आपण राईट टू रिकॉल म्हणतो. याच्या बिगर जरी शिक्षणामध्ये रुजवल्या गेल्या असेल, पण खऱ्या अर्थाने हे राईट टू रिकॉल अमेरिकेमध्ये आपल्याला आपल्या घरात रोवलं दिसतं. म्हणजे 1903 मध्ये लॉस एंजेलिस मध्ये तिथे काही अधिकाऱ्यांना राईट टू रिकॉल आला. 1907 मध्ये मिशिगन आणि ओरेगॉन या दोन भागामध्ये पंचायती स्तरावर हे राईट टू रिकॉल लावण्यात आलेलं होतं. परंतु ज्या वेळेस या राईट टू रिकॉलला कार्ल मार्क्स सुद्धा पाठिंबा दिलेला होता, लेनिनने सुद्धा या राईट टू रिकॉलला पाठिंबा दिला, पण रशियामध्ये मात्र राईट टू रिकॉल लावलेलं नव्हतं. एवढंच काय होते, ज्यावेळेस या राईट टू रिकॉलची बीजं मी आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतो, त्यावेळेस सत्याप्रकाश यांच्या 6व्या राज्यामध्ये स्वामी देवानंद सरस्वती स्पष्टपणे राईट टू रिकॉल सांगितलं होतं की जर राजा आपलं काम करत नसेल तर प्रजेला हटवलं पाहिजे. एवढंच नाही तर 1924 मध्ये सचिनराव सेनेर यांनी आपल्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या आपल्या मेंदूमध्ये राईट टू रिकॉल संकल्पना मांडली. 1942 मध्ये जनरल सुद्धा ही संकल्पना मांडली होती. परंतु ज्या वेळेस 1948 मध्ये संविधान सभेमध्ये यावर चर्चा झाली होती की जनतेला आपण ज्या प्रकारे आपला अधिकार दिला की आपण आपला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे, आता त्या जनतेला आपण अधिकार दिला पाहिजे की लोकप्रतिनिधींना खाली असलेली भूमी ती सुद्धा जनतेच्या हातामध्ये दिली पाहिजे. परंतु यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे या राईट टू रिकॉलला हुकूम लावला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी इज नॉट अ नॅचरल सेंटिमेंट. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी नॅचरल सेंटिमेंट नाही आहे. इट हॅज टू बी कल्टिवेटेड. वी मस्ट रियलाइज दॅट our people have to learn it. Democracy in India is on the top precedent. म्हणजे and of Indian soil which is essentially undemocratic. याचा अर्थ असा होतो की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आम्ही फक्त लोकशाही ड्रेस करण्याचं काम करतोय, ड्रेसिंग करण्याचं काम करतोय, परंतु आम्ही खऱ्या अर्थानं या देशाच्या लोकशाही म्हणजे मतदान होतं त्या मतदानाला जनजागृती लोकांना मतदानामध्ये जनजागृती करण्याचं काम झालेलं नाही आहे. एवढं ते होते तर सरदार पटेलांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या या राईट टू रिकॉलला पाठिंबा दिला. तर बाबासाहेब मंत्री शरद विषय आहे, कारण सरदार पटेल सुद्धा स्पष्टपणे हेच म्हणतात की राईट टू रिकॉल लावणं म्हणजे इथल्या जनतेच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न विचारण्यासारखा आहे, म्हणून त्यांनी सुद्धा याला सापडून ठेवलं. माझे काही प्रतिस्पर्धक जरी म्हणत असतात की राईट टू रिकॉल हा परंतु ज्यावेळेस आपल्याच्या गुणाशी जातो त्यावेळेस आपल्याला समजतं की लोकशाहीला धोके राहणार आहे. म्हणजे काय, जर हा राईट टू रिकॉल लागला तो कोणाला लागला तर एखाद्या चांगल्या दुर्निर्मित कुठल्या
राईट टू रिकॉलच्या माध्यमातून जाऊ शकतो. म्हणून जे स्वातंत्र्याचे अंतिम दिवस अंतोदय असले पाहिजे, शेवटच्या झोपडीपर्यंत पोहोचले पाहिजे, ते पोहोचणार नाही. आणि म्हणून हा लोकशाहीची सर्वात मोठी ठपकावणार यात हे उदाहरण करणार. परंतु आपल्या देशात जे राजकारण आहे याला फक्त उच्चवर्णीय किंवा धनराशी असतात ती पैशाची पार्टी करणार आणि त्याच्या माध्यमातून या राईट टू रिकॉलचा वापर दुसऱ्याला खाली बसवण्यासाठीच करणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या प्रतिस्पर्धकांना असं वाटतं की हॉबी आहे की त्यांना वाटतं की निवडणूक झाल्या पाहिजे, डबल निवडणूक झाल्या. पण लक्षात घ्या या देशाची निवडणूक आहे ज्यावेळी संसदेमध्ये ज्यावेळी लोकसभेची निवडणूक होते तेव्हा 1,20,00,000 लोकांना म्हणजे कर्मचाऱ्यांना आकर्षणात पुरवलं. मणिपूर, जम्मू काश्मीर सगळ्या राज्यामध्ये तिथं पॅरामिलिटरी फोर्सेस सुद्धा सिक्युरिटी द्यायला लागते. तिथं कसं तुम्ही वारंवार निवडणुका घेणार हे निवडणुका देशाच्या इथे नियंत्रण लागतं. इलेक्शन मधचं ट्विटर नाही आहे की रात्री ट्विट केलं झालं. म्हणून आम्ही ओळखलं पाहिजे की निवडणुका हे सगळ्या बाबतीत लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून होत आहे सर्वात महत्वाचं जे निवडणूक आयुक्त आहे 2010 ते 12 नंतर मुख्य निवडणूक आयुक्त होते शाहबुद्दीन कुरशी यांनी अण्णा हजारे हा राईट रिकॉल मांडला लोकपालच्या वेळेस. परंतु अण्णा हजारे सुद्धा मागे लागला कारण की शाहबुद्दीन कुरशी आपल्या इंडिया एक्सपेरिमेंट विथ डेमोक्रेसी मध्ये याला जहाल म्हटलेला आहे. लोकशाहीचा गळा घोटणार आहे. म्हणून ही लोकशाहीचा गळा घोटण्यामध्ये हे आम्ही ओळखलं पाहिजे. नंतर माझे प्रतिस्पर्धक आले लाईव्ह योजना सांगितली, शेतकरी सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण राईट टू रिकॉलची प्रोसेस काय असणार हे मात्र कोणी बोललं नाही. परंतु राईट टू रिकॉलची प्रोसेस काय सांगितलं की 10